नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधिमंडळ मोठं की सर्वोच्च न्यायालय? विधिमंडळात होणारे कायदे हे राबवणारी यंत्रणा म्हणजे न्यायालय. मग न्यायालय विधिमंडळाच्या प्रमुखांना म्हणजेच विधानसभेच्या अध्यक्षांना ऑर्डर देऊ शकतं का, आदेश देऊ शकतं का, या आणि अशा चर्चा गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रात सुरू आहेत. तशा त्या गेल्या 4-8 महिन्यांपासून सुरू आहेत, पण गेल्या अलीकडच्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या अध्यक्षांच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालयाने टीका टिप्पणी केल्याचं दिसून येतंय. आता जी टीका टिप्पणी नुकतीच म्हणजे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी केली, ती निर्णयावर काही परिणाम करणारी ठरणार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सहसा म्हणजे एखादा जर का व्रात्य मुलगा असेल किंवा एखादा वांड मुलगा असेल किंवा तो दांडगाई करणारा मुलगा जर का घरात असेल तर त्याला आपण दटावण्यासाठी त्याचा कधी कधी कान पिरगळतो, कधी कधी त्याला मोठ्याने ओरडून बोलतो. तशातला हा भाग आहे असं म्हणायचं का, यावर आता अनेक कायदेतज्ञ, विधितज्ञ यांच्यामध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये मतमतांतर दिसून येत आहेत. मुळात प्रश्न हा किंवा केस ही आहे की शिवसेनेमधून बाहेर पडलेले आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 15 मंत्री म्हणजेच शिवसेनेतील 16 आमदार आणि 2 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले आणि सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांच्यासोबतचे 9 मंत्री यांच्या अपात्रतेचा विषय सध्या सुरू आहे. सुरुवातीला तर शिवसेनेच्याच आमदारांच्या अपात्रतेचा विषय अजेंड्यावर आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी एक वेळापत्रक जाहीर करावं, वेळापत्रक ठरवावं आणि शक्य तेवढ्या लवकर या केसचा निकाल द्यावा असं म्हटलं होतं. जवळपास गेल्या 6-7 महिन्यांपासून म्हणजे मे मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण अध्यक्षांकडे पाठवलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे मे ते ऑक्टोबर हा जवळपास 6-7 महिन्यांचा काळ लोटला, तरी देखील अध्यक्षांनी अतिशय संथ गतीनं त्यांच्या नुसार किंवा त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार किंवा त्यांच्या संवैधानिक अधिकारानुसार नॅचरल जस्टिस देण्यासाठी म्हणून ते वेळ घेत आहेत. असेलही कदाचित. आता ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, वकील आहेत, त्यामुळे त्यांना त्यातला अधिक माहिती आहे. मात्र त्यामुळे झालंय काय की सर्वोच्च न्यायालयाचा देखील असा आता मूड झालेला दिसून येतोय किंवा सर्वोच्च न्यायालयाचा देखील असा एक समज झालेला दिसून येतोय की हे सगळं वेळ काढूपणाचं धोरण आहे. आता सर्वोच्च न्यायालय थेटपणे तसं म्हणेल की नाही, कदाचित धनंजय चंद्रचूड यांचा स्वभाव पाहता ते म्हणूनही टाकतील किंवा तशा पद्धतीने ते फटकारतील. प्रश्न हा आहे की आता सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या 2 महिन्यात वेळापत्रक जाहीर करून याबाबतचा निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला त्या बाबतीतला निर्णय घेण्यासाठी हस्तक्षेप करावा लागेल असं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने हे जरी या पद्धतीनं सांगितलं असलं किंवा या पद्धतीनं फटकारलं असलं किंवा या पद्धतीनं थेटपणानं निर्देश दिले असले तरी सुद्धा शक्यतो त्याचा न्यायालयाच्या निकालावर, निर्णयावर फारसा परिणाम झाल्याचं कधी जाणवलेलं नाही. आता विधिमंडळ मोठं की सर्वोच्च न्यायालय हा देखील एक वाद किंवा न्यायालय हा देखील एक वाद निर्माण होऊ शकतो. पण राहुल नार्वेकर यांचा स्वभाव पाहता ते न्यायालयाची खप्पामर्जी करून घेणार नाहीत. 2 महिन्यांचा जो काळ दिलेला आहे तो 2 महिन्यांचा काळ आणखी एखादा महिना 2 महिने पुढे ढकलला जाऊ शकतो, कारण की आता पुढच्या काही दिवसानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि त्यानंतर म्हणजे या काळात जरी न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळापत्रक ठरवलं तरी देखील अनेक आमदार उपलब्ध असतील नसतील, त्यांच्या काही खासगी अडचणी असतील, त्यांना लेखी म्हणणं मांडण्यासाठी तर पुरेसा वेळ हवा असेल, त्यांच्या वकिलांचा अभ्यास राहिला असेल, अशा एक ना अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात. काय होऊ शकतं हे मी सांगतोय, म्हणजे हे होईलच याबाबत खात्री देता येणार नाही, पण ह्याच पद्धतीनं म्हणजे प्रकरण नैसर्गिक न्याय या नावाखाली
किती दिवस प्रलंबित ठेवायचं, किती दिवस त्याची चौकशी करायची, किती दिवस त्या बाबतीतले साक्षी पुरावे तपासायचे, याला कुठलीही कालमर्यादा नाहीये. आणि राहुल नार्वेकर नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवून आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असं कुठंही म्हटलेलं नाही की फला डेटपर्यंत किंवा अमक्या डेटपर्यंत अमक्या डेटपर्यंत हा निकाल द्या. सर्वोच्च न्यायालय एक सांगते की नॅचरल जस्टिस आणि न्यायालयाचा जो मूळ हे आहे, कन्सेप्ट आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा झाली नाही पाहिजे, हा जो नैसर्गिक न्यायाचा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवरच हे जे अपात्र होण्याच्या बॉर्डरवर असलेले मुख्यमंत्र्यांसहित 16 आमदार शिवसेनेतले आणि राष्ट्रवादीमधल्या नवीन फुटलेल्या 9 आमदारांची भवितव्य अवलंबून आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार, 2 महिन्यानंतर यांना अपात्र म्हणजे बच्चे की माँ बकरी की माँ कब तक दुआ मागेंगे असं म्हणतात, त्या पद्धतीनं आणखी 2 महिन्यांचा काळ मिळाला, आणखी 2 महिन्यानंतर का होईना पण हे अपात्र होणारच असं विरोधक सांगतात. पण विरोधक हे सांगताना विसरतायत की या पुढच्या महिन्यामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या राज्यांच्या निवडणुका जर का त्याच्यामध्ये उजवं दान म्हणजेच त्या 5ही राज्यांपैकी 3 राज्यात 4 राज्यात जर का भाजपची सत्ता आली तर भारतीय जनता पक्ष या संधीचा फायदा घेऊन लोकसभेच्या निवडणुका जाहीर करू शकतो. आणि एकदा का लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की त्याची आचारसंहिता, मग त्याचे इतर काही कायदे कानून आणि त्याच्यामुळं आणखी ही प्रक्रिया कदाचित फेब्रुवारी-मार्चपर्यंत नवीन वर्षापर्यंत देखील पुढे ढकलली जाऊ शकते. आणि त्यानंतर हे लोक जरी डिस्क्वालिफाय झाले किंवा लोकसभेसोबत जर का विधानसभेची निवडणूक लागली तर यांच्या डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे तो आपोआपच निकाली निघेल. अशा पद्धतीनं हे प्लॅनिंग सुरू आहे का, अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे. एक मात्र निश्चित आहे की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत आता थेट सर्वोच्च न्यायालयाला देखील शंका येऊ लागल्याचं दिसून येते. त्यामुळं नार्वेकरांनी इथून पुढं थोडे काळजीनं पावलं टाकावीत, काळजीनं निर्णय घ्यावेत, एवढंच सांगावं असं वाटतं.